अमरावती शहरात चायना मांजासह पतंगाला मोठा उधाण आला आहे। या चायना मांजामुळे शहरातील अनेकांचा अपघातही झाला आहे। तरी मात्र शहरात छुप्या पद्धतीने मांजा विक्री करीत आहे। अशाच चायना मांजाची पतंग उच्च दाबाच्या वीज ताराला अटकल्याने ती काढीत असताना दोन बालके गंभीररित्या भाजल्या गेली आहे। ही घटना राहुलनगर बिच्छू टेकडी परिसरात बुधवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान घडली आहे। या घटनेत सुफियान खान अयूब खान हा 12 वर्षाचा बालक आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर पतंग उडवित होता। त्याच्या सोबतच त्याच्याच शेजारी राहणाऱ्या अब्दुल मुजाहिद जायस सलीम या 14 वर्षीय बालक सुद्धा सोबत होता। मुजाहिदची पतंग घराच्या वरूनच गेलेल्या विद्युत ताराला अटकल्याने तो काढण्याच्या प्रयत्नात होता। मात्र चायना मांजा ताराला अटकल्याने त्याने जवळ जाऊन काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला तारेचा स्पर्श झाला। यातच तो किंचाळा मारित असताना त्याचाच मित्र सुफियानने धाव घेऊन त्याला काढण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याला सुद्धा विद्युत तारेचा जोरदार धक्का बसला। तरी सुद्धा त्याने मुजाहिदला जोराने धक्का देऊन खाली पाडले। या घटनेत दोघांचेही हात गंभीररित्या जळाले तर डोक्याला पायाला सुद्धा मार लागला आहे। त्यांच्या नातेवाईकांनी ताबडतोब दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केले। बच्चे पतंग उड़ा रहे थे, उस तार से कोई पतंग अटक गई। तो तार ने बच्चे का हाथ पकड़ के खींच लिया। उसको पकड़ने के लिए दूसरा बच्चा गया तो वो भी वहीं से गया। फिर हम लोग नीचे से दौड़ कर ऊपर गए और बच्चों को उठा के एरिन हॉस्पिटल में भेजे। दोघेही बालक वार्ड क्रमांक 4 मध्ये उपचार घेत आहे। जखमी बालकांच्या घराच्या छतावरून अगदी स्पर्श होईल अशा स्थितीत हाय व्होल्टेजचे तार गेले आहे। त्या विद्युत तारा काढण्याकरिता नागरिकांनी अनेकदा विद्युत विभाग उपकेंद्राला विनंती केली आहे। मात्र विद्युत विभागाने या गंभीर घटनेवर नजरअंदाज केल्याने हा अपघात झाला आहे असा सूर येथील नागरिकांत निघत आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।